मंडळी नमस्कार. खूप दिवसांनी भेटीचा योग येतोय. गोठवणारी थंडी असली तरी वातावरण आल्हाददायक आहे हं. आणि नेमक्या याच वातावरणात वेगवेगळे संगीत महोत्सव आयोजले जातात. वेगवेगळ्या ठिकाणचे शास्त्रीय उपशास्त्रीय गायक वादक कलाकार एकाच रंगमंचावर आपली कला सादर करतात. पुण्यात म्हणाल तर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणजेच नवोदित आणि ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ. आणि त्यामुळेच रसिक दर्दी अशा माझ्यासारख्या सर्व कानसेनांना श्रवणसुखाचा अवर्णनीय असा आनंद मिळतो. पण हा आनंद व्यक्त करताना आपण हातांचा उपयोग कसा करतो आठवा बरं जरा. बरोबर, याच विषयावरचा जरासा वेगळा असा खुमासदार लेख आज मी वाचणार आहे. याचे लेखक आहेत प्रसाद शिरगावकर. वाचक स्वर सुवर्णा बोडस. ऐकूया सवाईची हात चलाखी. सवाई ही फक्त कानांनी अनुभवायची गोष्ट नसून हातांनीही अनुभवायची गोष्ट आहे. हे जरा आजूबाजूचे हात पाहिले की लक्षात येतं. समोर गाणं सुरू असताना काही हात हे ताल सांभाळायची जबाबदारी आपल्या खांद्यावर तळव्यावर दिली असल्यासारखे सम आणि काल मोजत बसलेले असतात. काही हात एखादी तान चढत जाते तसं गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध आपोआप जमिनीपासून वर जायला लागून समेवर फटकन झटकले जाऊन आभाळाला जाऊन टेकतात. काही हात हे वेस्टर्न सिम्फनी चालवणारा जो कंडक्टर असतो ना, त्यांच्यासारखे दोन्ही हातांच्या तर्जना नाचवत आपणच समोरचं संगीत कंडक्ट करत आहोत असं मैफिलभर नाचत असतात. काही हात मात्र परीट घडीच्या शर्टावर किंवा नुकतीच घडी मोडलेल्या शालीवर घट्ट घडी घालून बसलेले असतात. स्वरमंचावरचे गायक वादक यांनी आपल्या गळ्या हातांमधून काय वाटेल तो स्वर्गीय अनुभव उभा केला तरी ह्या परीट घडीच्या हातांच्या घड्या विस्कटतच नाहीत. पण बहुसंख्य हात हाच स्वर्ग कानावर पडला की एकमेकावर आपटून कडकडून टाळ्या वाजवायला लागतात. या हातांच्या टाळ्यामध्येही 3-4 प्रकार आहेत बरं. पहिला प्रकार बिनआवाजी टाळी. ह्यात दोन्ही हात एकमेकांवर आपटल्यासारखे दिसतात पण यातून आवाज येतच नाही. समोरचा तानसेन पाट्या टाकत असेल तर अशा बिनआवाजी टाळ्या वाजतात. दुसरा प्रकार नेहमीची आवाजी टाळी. एखादी तान सरगम तराणा काहीतरी क्लिक करून गेला की ह्या वाजतात. अशा टाळ्या मैफिलभर वाजत असतात पण त्या फार मनावर घेऊ नयेत. मनावर तिसऱ्या प्रकारच्या टाळ्या घ्याव्यात. आता त्या कोणत्या? तिसऱ्या प्रकारच्या टाळ्या म्हणजे दोन्ही हात डोक्यावर नेऊन कडकडून वाजणाऱ्या टाळ्या. स्वरमंचावर खरोखर काही अद्भुत घडलं तरच ह्या वाजतात. एखाद्या दिवशी किमान 2-4 वेळेला हे घडलं तरच सवाईची संध्याकाळ कारणी लागली असं समजावं. सवाईत सगळेच हात फक्त स्वरतालामध्येच रमलेले असतात असं नाही बरं. स्वरतालामधून वेळ काढून बहुसंख्य हात हे साबुदाणा खिचडी इथपासून मुगाच्या डाळीच्या खिचडीपर्यंत आणि वडापाव मिसळीपासून ते झुणका भाकर हुरड्यापर्यंत चवदार पदार्थ चेपण्यात रमलेले दिसतात. ह्यालाही हरकत नाही, कारण संगीत हे आत्म्याचं अन्न असेल तर चवदार खाद्य हे शरीराचं संगीतच असतं. एकूणात हाताचं खूप काम असतं सवाईमध्ये. गर्दीत आपलं माणूस शोधायला हात उंच केला जातो. गर्दीत आपलं माणूस दिसलं की हातच जोरजोरात हलवून आनंद व्यक्त केला जातो.
एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप खूप वर्षांनी भेटले की त्यांचे हातच एकमेकांना कडकडून भेटतात. हिंदी सिनेमाच्या जत्रेमध्ये भाऊ-भाऊ, मित्र-मित्र बिछडतात. पण सवाईच्या जत्रेत खूप वर्षांपूर्वी हरवलेले मित्र पुन्हा एकदा भेटतात आणि भेटले की त्यांचे हात पुन्हा सुटतच नाहीत. हातांची जादू इथेही आहेच. तसंच काही आयांनी हाताला धरून आणलेली, काही बाबांचा हात धरून आलेली, काही आजी-आजोबांनी हाताच्या ओंजळीत जपून आणलेली, काही चिमुरडी पोरंही दिसतात इथं. त्यांचे हात बांधलेले असतात म्हणून इथे येतात. त्यांचे हात मोबाईल गेम खेळण्यापासून ते खाऊची पाकिटं उघडून खाऊ खाण्यात गुंतलेलेही दिसतात. पण कानावर आदळत असलेल्या सुरांमुळे काहीतरी घडतं त्यांच्या आतमध्ये. मग त्यातल्या काहींचे हात हे पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारच्या टाळ्यांपर्यंतही पोचतात कधी-कधी. एकूणात स्वरमंचावर हार्मोनियम, तबला, सारंगी, सतार, सरोद, पखवाज, संतूर अशा कोणत्याही वाद्यामधून निष्णात कलाकारांचे हात 7च सुरांच्या अनंत परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्समधून एक विलक्षण भन्नाट अनुभव स्वर्ग निर्माण करत असतात आणि समोर बसलेले हजारो श्रोते तो स्वर्ग आपल्या कानांसोबत हातांमधूनही अनुभवत असतात. त्याचं असं आहे की सवाईची जादू तयार करण्या आणि अनुभवण्यामध्ये हातांचा खूप मोठा हात आहे आणि याची कुणालाही कानोकान खबर नाहीये. असो मंडळी, ही हातचलाखी कशी वाटली नक्की सांगा हं. कारण मला माहिती आहे हा लेख ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच संगीत महोत्सवात तुमच्याप्रमाणेच दाद देणाऱ्या सर्वांची आठवण तुम्हाला नक्की आली असणार आणि आता पण तुमचा हात अरे वाह असं म्हणत उंचावला असणार. बरोबर ना? असो. सवाईची हातचलाखी लिहिली होती प्रसाद शिरगावकर यांनी आणि या हातचलाखीला आवाज दिला होता सुवर्णा बोडस यांनी.